महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे संकेत. तर गरज भासल्यास राष्ट्रपती राजवटीची शक्यता. सुमारे 2,33,000 शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम सरकारने अडवली. तब्बल 346 कोटी थकलेले. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सरकारवर आरोप. शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर. वर्ध्यामध्ये माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या 75व्या वाढदिवसाला शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार. दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा. नाशिकमधल्या दगडफेकीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारतीय नाहीत. भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांचा पुन्हा दावा. सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरातल्या बँकेसमोर रात्रभर लाडक्या बहिणींची गर्दी. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला रात्रीपासूनच महिला आणि नातेवाईकांच्या रांगा. पालघरमधील डहाणू तालुका भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल. पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती. अटल सेतू उड्डाणपुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. वाहतूक पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 कोटींचं कोकेन जप्त. DRIची मोठी कारवाई. शॅम्पू आणि लिक्विड साबणाच्या बाटलीमधून सुरू होती मोठी तस्करी.